नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या खास डिजिटल स्पेशल फेसबुकवरच्या मराठीतल्या सध्या तरी पहिल्या आणि एकमात्र अशा शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझ्यामध्ये नेहमी आपण, जसं मी नेहमी सांगत असतो, लक्ष असतं माझ्यामध्ये आपण दरवेळी विविध विषय, बातम्या यांच्याबद्दल आपण चर्चा घडवून आणत असतो. बातम्यांबद्दल तर आपण बोलतोच, पण बातमी न झालेल्या विषयांबद्दल सुद्धा बोलतो. बातमीमध्ये दडलेल्या मात्र ज्या विषयांबद्दल अधिक सांगितलं गेलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, अशाही बाबतींबद्दल आपण बोलत असतो. विषय, घटना, व्यक्ती, संस्था याबद्दल आपण बोलत असतो आणि तसाच विषय घेऊन मी आजही आलेलो आहे. विषय तुम्हाला माहीत आहे, म्हणजे विषयाची बेसिक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. त्याच्यातले काही मुद्दे आहेत ज्याचा पुरेसा उल्लेख झालेला नाहीये आणि काही विषयांच्या बाबतीत योग्य वेळी लगेच एक नीट मांडणी नाही झाली तर एखादी गोष्ट हे नॅरेटिव्ह सेट होऊन जातं आणि तसं होऊ नये म्हणून मी माझा प्रयत्न आहे. विषय आपण घेतलेला आहे. विषय फोटोवरनं तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज विक्रम गोखलेंवरती बोलणार आहे. अनेकांनी, मी जेव्हा आज प्रोमो टाकले आमच्या टीमने, तेव्हा अनेकांनी असं विचारलं, आज का बोलताय? एसटी संपाचं एवढं सगळं चालू आहे आझाद मैदानामध्ये, आणि खरं आहे, त्याबद्दल साम टीव्ही आज त्या संपाच्या आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी प्रत्येक वेळी कॉन्टिन्युअसली साम टीव्हीवरती चालू आहेत, त्यामुळे तो विषय नाहीये. पण हा विषय आज घेण्याचं कारण म्हणजे त्याला एक कारणीभूत आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न बरोबर आहे, त्याचं मी उत्तर आधीच देऊन टाकतो, कारण अनेकांनी तो प्रश्न विचारलेला आहे. कंगना रनौतनं भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक आहे असं विधान केल्यानंतर पुण्यातल्या एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी असं म्हटलं की कंगनाच्या या मताशी ते सहमत आहेत, ते स्वातंत्र्य देण्यात आलं होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या. गोखले यांनी असं म्हटल्यानंतर त्यांच्यावरती आणखी टीका झाली. स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली. मग यानंतर गोखले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याबद्दल त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी मांडलं, त्यांनी स्पष्टीकरण दिलं, त्यांनी आपल्या मुद्द्याला बळकटी दिली असं मी म्हणणार नाही, कारण फार म्हणजे काय म्हणू त्याला, ते इतके साधे युक्तिवाद आहेत की ते कॉमन सेन्सने सुद्धा उडवता येईल. फार थोडाफार अभ्यास असेल तरी उडवता येतील असे आहेत. विक्रम गोखलेंच्या त्या सगळ्या मांडणीचा मी समाचार घेणारच आहे. विक्रम गोखले यांचं नशीब चांगलं होतं की प्रेस कॉन्फरन्स मधले आमचे पत्रकार बांधव विक्रम गोखलेंचं वय आणि त्यांची कलाकार असण्यातली ज्येष्ठता लक्षात घेऊन गप्प बसले. समजा विक्रम गोखले यांच्याशी बोलायची मला थेट संधी मिळाली असती त्या पत्रकार परिषदेत किंवा नंतर, तर विक्रम गोखलेंचं फार अवघड झालं असतं. त्यांच्या सुदैवाने ते वाचले असं मी इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. तर ते, आणि त्याला आणखी कारण तुम्ही विचारलं की आज का, तर विक्रम गोखले यांना मी साम टीव्ही तर्फे तुमची मुलाखत घ्यायची आहे, तुम्ही मला वेळ आणि तारीख सांगा, ह्यासाठी मी फोन केला होता. त्यांच्या या पत्रकार परिषदेच्या ऑलमोस्ट 2 दिवस आधी त्यावरती त्यांनी सांगितलं की ते प्रवासात आहेत, या दिवशी ते मुंबईत येणार आहेत, त्यानंतर आपण मुलाखत देऊ. मी ते मान्य केलं. त्यानंतर आम्ही मुलाखतीसाठी त्यांच्याशी बोलत होतो, मात्र ते पत्रकार परिषद झाल्यानंतरच बोलणार होते. पत्रकार परिषदेनंतर सुद्धा आमच्या प्रतिनिधीनं त्यांना सांगितलं की तुम्ही प्रसन्न जोशींना वेळ दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाखत द्यावी. त्यांनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही. मी व्यक्तिशः त्यांना फोन केले, त्यांनी ते उचलले नाहीत. त्यामुळे एखाद्या विषयाच्या बाबतीत समोरच्याचं बोलणं ऐकल्यानंतर मत प्रदर्शित करावं, किंवा जर का जिथे शक्य असेल तिथे तरी किमान त्या माणसाचं मत ऐकून घ्यावं. काही ठिकाणी दरवेळी शक्य असतंच असं नाही. त्यामुळे मी त्या सगळ्या प्रथा, परंपरा आणि ते नॉर्म्स, प्रोटोकॉल पाळलेले आहेत. विक्रम गोखले यांनी ती संधी न दिल्यामुळे आता मात्र मी माझं मत प्रदर्शित करायला मोकळा आहे. लक्ष असतं त्या माध्यमातून, आणि त्यासाठीच मी हाचा विषय घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चूक होऊ नये म्हणून विक्रम गोखले या कलाकाराविषयी, कलाकारा एका अर्थी शब्द म्हणून न घ्या, विक्रम गोखले यांच्यासारख्या कलाकाराविषयी, त्यांच्या कला, अभिनय या बाबतीत माझं काहीही म्हणणं नाही. ना त्या क्षेत्रातला मी कोणी तज्ज्ञ आहे की जो त्यावरती काही टिप्पणी करू शकतो. मात्र त्यांचे जे काही चित्रपट मी बघितले, त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळालेले आहेत. मला जेवढी संधी मिळाली मी काही चित्रपट त्यांचे बघू शकलो. नाटकं काही बघू शकलो नाही, कारण तो फार आधीचा काळ होता. पण मला त्यांच्या त्या कामाबद्दल आदर आहे. सध्या अतिशय वाईट पद्धतीने नटसम्राट चित्रपटातील जो एक डायलॉग जो विक्रम गोखलेंचं पात्र नाना पाटेकरांसाठी वापरतं, ते विक्रम गोखलेंसाठी वापरलं जात आहे की तू नट म्हणूनही भिकारडा आहेस आणि माणूस म्हणून सुद्धा नीचेस वगैरे. इतक्या खालच्या पातळीला जाऊन मी माझी मांडणी करणार नाही, आणि जे लोक अशी मांडणी करतायत मी त्यांचा निषेध करतो. अशा प्रकारे आपण एखाद्याशी वागणं, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी वागणं, हा व्यक्तिशः एक चूक आहे. त्या व्यक्तीचा अपमान आहे. तुमची घसरलेली प्रवृत्तीचा दर्जात सुद्धा ते दाखवतं. त्यामुळे आपण यापासून लांब राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे
विक्रम गोखले हे सुद्धा ज्या प्रकारे मांडणी करतात ती सुद्धा काही फारशी वेगळी नाही. त्यांना सुद्धा याबद्दल वाईट वाटलं पाहिजे. जे त्यांना वाटत नाहीये ते माझं दुखणं आहे की विक्रम गोखलेंना कळत नाही की आपण काय बोलतोय, कोणत्या आधारावर बोलतोय, किती मोठ्या चुका करतोय, आपण कुणाच्या अजेंड्याचे माध्यम बनतोय, आपल्याला कोण वापरून घेतंय. आणि त्यामुळे आपण म्हणजे असं आहे की विक्रम गोखले यांची स्मृती या महाराष्ट्रामध्ये विक्रम गोखले नाव म्हटल्यानंतर म्हणजे आता एक काही काळापूर्वी जर का विक्रम गोखले नाव आलं असतं तर आपल्या डोक्यात त्यांच्या कलाकृती येतात, आपल्याला आपल्याला त्यांनी केलेले उत्तम उत्तम नाटकं आपल्याला आठवतात. मला एकदम वजीरच आठवतो पटकन. वजीरमध्ये एक वेगळ्या प्रयोगासाठी मला विक्रम गोखले खास करून आठवले. अर्थात त्या चित्रपटाची ती मांडणी होती. व्हॉटएव्हर. सांगायचा मुद्दा असा, आज मात्र स्थिती अशी की विक्रम गोखलेंच्याबद्दल उल्लेख झाल्यानंतर तुम्हाला आठवणार आहे ते हे सगळे वाद. आणि ते वाद म्हणून सुद्धा म्हणजे विक्रम गोखले राईट विंग असतील, भाजपचे समर्थक असतील, हिंदुत्वाचे समर्थक असतील तर जरूर असावं. माझा त्याबद्दल काहीही आक्षेप नाहीत. त्यांना तसं असण्याचा पूर्ण अधिकार आहे. किंबहुना राईट विंगच्या बाबतीत म्हणजे ज्याला आपण उजवी विचारसरणी म्हणतो त्या बाबतीत चांगला अभ्यास करून जोरकसपणे स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणारे लोक पुढे आले पाहिजेत. लपून लपून उजव्या विचारसरणीचा अजेंडा रेटण्यापेक्षा विक्रम गोखलेंसारखे थेट बोलणारे उजवे कलाकार, नाट्य कलावंत, चित्रकार आणखी कोण कोण असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे. विक्रम गोखले त्या बाबतीत स्पष्ट आहेत. याबद्दल पहिल्यांदा त्यांचं कौतुक. पण आता ज्याच्यामुळे ते असं आहे की आपली एक मांडणी असू शकते. मला महात्मा गांधी पटत नाहीत ही कारणं आहेत इथपर्यंत ठीक आहे. पण हे करण्याच्या नादात तेव्हा जेव्हा काही गंभीर आरोप करतात, हास्यास्पद दावे करतात, राग येण्यासारखे दावे करतात, त्यावेळी मात्र तुमचा समाचार घेतला पाहिजे. विक्रम गोखलेजी जे क्षेत्र तुमचं नाहीये त्या क्षेत्रात तुम्हाला शिरायला हरकत नाही, पण विद्यार्थी होऊन शिरा. जसं मी माझा कार्यक्रम संपल्यानंतर दरवेळी म्हणतो, या आजच्या एपिसोडमध्ये माझ्याकडनं काही राहिलं असेल तर मुद्दे सुचवा, मला करेक्ट करा, मी त्याची दखल घेण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तज्ञ मानू लागलाय स्वतःला. सतीश तांबे नावाचे एक फार मोठे साहित्यिक आहेत सोशल मीडियावर, त्यांनी एक फार छान कमेंट मांडली आहे. ते म्हणाले की मला असा संशय येतो, आपल्याला तथाकथित शुद्ध मराठीत बोलता येतं, स्पष्टपणे उच्चार आहेत आपले आणि थेट आणि स्पष्ट मांडणी करता येते, म्हणजे आपण ते बरोबरच बोलतोय असा विक्रम गोखलेंचा भ्रम आहे की काय. मला सुद्धा तो वाटतो. विक्रम गोखले एका स्टाईल मधून बोलतात, बोलताना ते स्टाईलमध्ये इव्हन त्यांची पत्रकार परिषद सुद्धा बघितली तर विक्रम गोखले नावाची व्यक्ती बोलते का नट बोलतायत हे कळत नाही. आणि त्यामुळे आपण स्पष्ट शुद्ध बोलू शकतो, शुद्ध स्पष्टोच्चार आपले असू शकतात आणि बोलताना आपण एक पॉज घेऊ शकतो. कलाकाराला जे सगळ्या वाचिक अभिनय ज्याला त्याला कळत असतो त्यानुसार बोलू शकतो. म्हणजे आपण जे जे बोलतोय ते खरं आहे असं त्यांना वाटायला लागलंय. ते स्वतः कन्व्हिन्स्ड आहेत आपण बोलतोय ते बरोबर आहे. आणि ते कन्व्हिन्स इतके आहेत की ते पत्रकारांची अक्कल काढतात. कारण मी पुढे जे दावे मुद्दे मांडणार आहेत त्याच्यानंतर म्हणजे मी केवळ त्यांच्या वयाचा आदर करतो म्हणून, अन्यथा ते खरंच वाचले की ते माझ्या समोर आले नाहीत. अन्यथा मी पुढे जे पुढे सांगणार आहेत म्हणजे त्यांचा म्हणजे उभं राहणं त्यांना अशक्य झालं असतं. अनेक मुद्दे आहेत आणि मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. एक म्हणजे ते जेव्हा म्हणतात की मी कंगनाच्या मताशी सहमत आहे. कोणतं मत? स्वातंत्र्य 2014ला मिळालं, 1947 साली नाही. पुढे ते असं म्हणतात, कारण तो मी व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे, देण्यात आलं बरं का स्वातंत्र्य. पुन्हा एकदा ते तुमचं काय म्हणणं होतं की रक्तरंजित संघर्ष व्हायला हवा होता. त्याचं कारण ते जेव्हा कंगनाच्या मताशी सहमत असं म्हणतात त्यावेळी कंगना असं म्हणाली होती की मला हे माहिती 1857ला युद्ध झालं होतं, मात्र 1947ला झालं होतं. काही झालं असेल तर मला सांगा, मी पद्मश्री परत देईन. एकतर त्याही बाबतीत वेगळी मांडणी करता येईल की 1857चा उठाव जर का यशस्वी झाला असता तर भारताचं, आणि हे मी अनेक हिंदुत्ववाद्यांशी बोलून झालेले की तर 1857ला जर का देश स्वतंत्र झाला असता तर तो स्वतंत्र म्हणजे नेमका कसा झाला असता, तो प्रोव्हिन्सेसचं फेडरेशन झालं असतं का, आणि इथल्या राजेशाहीचं काय झालं असतं. इथल्या लोकांना आंबेडकरांच्या आणि इकडच्या सगळ्या ज्याला फाउंडिंग फादर्स म्हणतात त्यांनी दिलेल्या घटनेवर आधारित आधुनिक भारत मिळाला असता का. पण मी त्याच्यात जात नाही. तेव्हा जेव्हा विक्रम गोखले असं म्हणतात की हा देण्यात आलं बरं का स्वातंत्र्य, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? स्वातंत्र्य मिळेपासून 1857च्या एका फार मोठ्या धक्क्यापासून ते नंतर जे छोटे मोठे उठाव झाले, अनेकांनी रक्त सांडलं, फासावर गेले. मी मागच्या कंगनाबद्दलच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालेले की ज्या बाईनं, आणि हे मला फक्त आठवत नाही की कोण म्हणत होतं, पण फार छान वाक्य होतं, ज्या स्त्रीनं ज्या ग्रामस्थांनी घरामध्ये देवासमोर दिवा लावला या देशाला स्वातंत्र्य मिळावं, हे सगळे भिकारी आहेत तुमच्या दृष्टीने. यांचं काहीच म्हणजे धरून तुमचं काय फार प्रेम येतंय. फाशीच्या तख्तावर गेले, फाशीच्या तख्तावर गेले. अहो ते भगतसिंगचं तुम्ही नाव घेता, तो कम्युनिस्ट आहे. तो तुम्हाला परवडणार आहे का? त्यांचा कम्युनिझम तुम्हाला परवडणार आहे का? तुम्ही इकडे म्हणता या देशामध्ये कम्युनिस्ट आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्हाला भगतसिंग यांना वाचवलं नाही म्हणून तुम्हाला गांधींना शिव्या घालायचं आहे. भगतसिंगच्या कम्युनिझमचं काय करायचं? भगतसिंग आणि तो सगळा चमू डाव्या विचारांचा आहे, त्याचं काय करायचं? विक्रम गोखले अभ्यास केला का कधी डाव्या विचारांचा? तुम्हाला भगतसिंग काय होतंय तरी तुम्हाला माहितीये का? भगतसिंग यांचे डावे विचार पचणार नाहीत तुमचे विक्रम गोखले.
ते सोपं नाही, स्क्रिप्ट वाचणं इतकं सोपं नाहीये. पाठांतर करायचं आणि वाचिका अभिनयाची जी इतक्या वर्षांची तुमची पुण्याई असते, त्याच्यानुसार ते म्हणून टाकायचं इतकं सोपं नाहीये. त्या शब्दांसाठी ते जगले. जेव्हा जेव्हा भगतसिंग म्हणतात, की या देशामध्ये आपल्याला गोरासाहेब जाऊन काळासाहेब येणं अपेक्षित नाहीये, तेव्हा त्यांना तो अधिकार असतो. त्याची सगळी ती डावी मांडणी आहे त्यांची. हे कळणार आहे का तुम्हाला? तुम्हाला डावा विचार, मग तुम्हाला भगतसिंग, म्हणजे तुम्हाला भगतसिंग यांची फाशी आकर्षक वाटते. त्याच आणि भगतसिंगना गांधींनी वाचवलं नाही असा तुमचा दावा असतो. पण भगतसिंगाच्या डाव्या विचाराचं काय करायचं? कम्युनिझम कधी वाचलाय? आणि मग भगतसिंग कम्युनिस्ट विचारांसाठी कम्युनिस्ट म्हणून फासावर गेले. मग ते वेडे ठरतात तुमच्या दृष्टीने का भिकाऱ्यांमधली वेगळी लाईन ठरते त्यांची? ते तरी एकदा सांगा तुम्ही. तेही तुम्हाला माहित नाही. माहित असायचं कारण नाही. तुम्ही म्हणता की हे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. मी कंगनाच्या मताशी सहमत आहे. तुम्ही म्हणजे बाकीचे तर सोडा, तुम्ही टिळकांपासून म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एकदा काँग्रेस म्हणजे समोर गांधी नेहरू फक्त येतात आणि तुमचा असा जीवाचा अशी लाहीलाही होत असेल. टिळक, आगरकर, रानडे ह्या आणि इतकंच काय, महात्मा फुले जे थेट काँग्रेस वगैरेशी संबंधित नव्हते, अशा सगळ्यांचे जे छोटे 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 प्रयत्न होत होते, त्याचा पीक पॉइंट काँग्रेसच्या संघटित स्वरूपाच्या राजकारणाने आला, ज्याच्यामध्ये सुद्धा अनेक राजकीय पंथ प्रवाह अंतर्भूत होते. मी त्या मागच्या वेळी सुद्धा उल्लेख केलाय की हेडगेवार सुद्धा काँग्रेसमध्ये होते. नेताजी सुभाषचंद्र यांनी पुढचा एक वेगळा मार्ग निवडला. पण अहो, त्यांच्या सैन्यामध्ये गांधीजींच्या नावाने बटालियन होती. मौलाना आझाद यांचे ते आदर करायचे. याचं आपण काय करणार आहोत? आणि वेळोवेळी बोलून झालेलं आहे. सरदार पटेल आणि नेहरूंना कसं पुढे करण्यात आलं, सरदार पटेलांना कसं पंतप्रधान बनवण्यात आलं नाही. सरदार पटेलांचं वय काय होतं, कोणत्या काळात ते पंतप्रधान होऊ शकणार होते. मी गेल्यानंतर म्हणजे सरदार पटेल म्हणतात, मी गेल्यानंतर जवाहरला सांभाळ, त्याला माझा जाण्याचा धक्का सहन होणार नाही. या लेवलचं जेव्हा सरदार पटेल लिहित असतात, तेव्हा तुम्ही जे वैर त्यांच्यामध्ये शोधता, ते वैर कुठून आणायचं मग? आणि या सगळ्यांच्या कर्तृत्वानं जेव्हा ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले ते देण्यात आलंय, हे तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता? ते स्वातंत्र्य समजा धरून चालू, ते देण्यात आलेलं आहे म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवर या अर्थानं, कारण त्याच्या सुद्धा मी प्रचंड घोळ घालून ठेवलेले, ते सगळे निस्तरावे लागतात. तुम्ही हा विचार केलाय का? तुमची अशी अपेक्षा होती की या देशात एक रक्तरंजित क्रांती व्हायला हवी होती आणि प्रचंड युद्ध व्हायला हवी होती, कतली व्हायला हव्या होत्या, असं तुम्हाला अपेक्षा होती का? मग ते जर का झालं नाही तर ते चांगलं नाही का? आणि याच्या गोष्टीच्या समर्थनासाठी तुम्ही आणखी एक चूक करून टाकता. तुम्ही म्हणता की फाशी गेले, त्यांना वाचवलं नाही, ते नुसते बघत बसले आपल्या थोर तेव्हाचे नेते. आणि मला तेव्हा राग येतो की देदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, हे तुम्हाला डाचतंय. आपण त्याच्याकडे आता जाऊयात. कुठल्या तरी एका चित्रपटातलं एक गीत म्हणजे काय भारताची अधिकृत काय ते राष्ट्रगान आहे का आपल्याकडचं? त्या गीतामध्ये गांधीजींचा एक महिमा मंडन केलेलं आहे. अशाच प्रकारचं महिमा मंडन आणखी सुद्धा कोणाकोणाचं तरी केलं जाईल. त्या चित्रपटाच्या, त्या कथावस्तूच्या, त्या गाण्याच्या नुसार ते केलं असतं. असं एखादं गाणं घेऊन तुम्ही त्याला इतिहासाशी जोडू पाहता. म्हणजे उद्या वजीर चित्रपटामध्ये तुम्ही अश्विनी भावेला असं सांगता की म्हणजे हेच राजकारण आहे किंवा असं काही तुमच्या तोंडातले डायलॉग आहेत. उद्या ते डायलॉग घेऊन मी विक्रम गोखलेंना जोखू की काय? विक्रम गोखले, तुम्ही इतका उथळ विचार करता? एखाद्या चित्रपटातलं गाणं हा इतिहासातला मोजण्याचा निकष कसा असू शकतो, हे तुम्हाला कळत नाही? आणि तुम्ही म्हणता की खडग विना ढाल असेल, त्या गाण्याला म्हटलं असेल, कोणी म्हटलं? तो गाणं हा इतिहास असं कोण मानतंय इथे? आणि समजा काँग्रेस पक्षाने नंतर अशी वागणूक दिली असेल असं तुमचं म्हणणं असेल, तर ती सगळ्या देशाच्या माथी तुम्ही मारताय. या देशामध्ये बाकीचे कोणी म्हणजे बाकी काही सगळे विसरून गेले होते सुभाषचंद्र बोस यांना, भगतसिंग यांना, बाकीच्यांना, टिळकांना, असं तुम्हाला वाटतंय? याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही, तुम्ही केवळ तुमचा गांधींबद्दलचा देश आहे तोच मांडत बसलाय. बरं, गांधींबद्दल घेऊन बोलूयात. समजा ते महिमा मंडन असेल, तर त्या विशिष्ट काळामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या या 4 दशकांमध्ये स्वातंत्र्य येईपर्यंत भले मोठे माणसं होऊन गेली. सुभाषचंद्र बोसांनी त्यांचे प्रयत्न केले, सरदार पटेल मोठे होते, स्वातंत्र्यवीर सावरकर होते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेते होते, तिकडे भगतसिंग यांचा पण प्रयोग होऊन गेला. अहो, पण नाही ना, तुमच्या कोणाच्या मागे गेले, ते गांधींच्या मागे तेव्हाचा भारत गेला, त्याला तुम्ही काय करणार? गांधींना कळलं की या देशाची नस काय आहे. त्यांना तेव्हा सुचलेल्यानुसार उपाय योजले, लोकांचं संघटन केलं, त्याला पुढे पक्षीय स्वरूप प्राप्त होत गेलं आणि त्यानंतर स्वातंत्र्य लढा आणखी पुढे गेला. तो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तो प्रामुख्यानं काँग्रेस या पक्ष संघटनेच्या झेंड्याखाली लढला गेला. अर्थातच त्यामुळे इतरांचं
कर्तृत्व, इतरांचं योगदान कमी ठरत नाही, कोण म्हणतंय असं? पण उजवं डावं करायचं झाल्यास हे नाकारणार कसं, की गांधी अधिक उजवे आहेत, म्हणजे वजनाच्या दृष्टीने उजवे आहेत, त्याला काय करणार? इतर कुणाच्याही बाबतीने देशाची जनता उभी नाही राहिली, त्याला तुम्ही काय करणार? ते राहिले गांधींजीच्या मागे उभे. आणि गांधीजींनी त्यांच्या त्यांच्या तेव्हाच्या, म्हणजे मी अनेकदा इतिहास पुरुषांच्या आकलनाबद्दल मी खाजगीमध्ये पण बोलत असतो, आजही या निमित्तानं जाहीरपणे बोलतो. इतिहास पुरुष किंवा इतिहासांमधल्या महान स्त्रिया या सगळ्यांची आकलनं त्या त्या काळातल्या परिस्थितीच्या मर्यादेमध्ये त्यांचे गुण दोष स्वीकारायचे असतात. एकदा हे कळलं नंतर मग गांधींजीच्या नावाने शंख करून काय उपयोग आहे? खड्ग बिना ढाल त्या अर्थानं मिळवून दिली, कुठे खोटं आहे ते? खड्ग बिना ढाल ज्याच्यामध्ये लाखो मेले पाहिजेत अशी तुमची अपेक्षा आहे, त्या तुलनेमध्ये कमीत कमी हिंसाचार घडून आणत फाळणीचा हिंसाचार झाला, खरंच भळबळती जखम आहे, ती कोणीच नाकारत नाही. आणि त्याबद्दलचं पुन्हा एक वेगळं आकलन जे मला मान्य आहे, ज्या आकलनाच्या मी खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे शेषराव मोरे यांचं, ज्यांना तोड अजूनही कोणाला देता आली नाही. दुसरा एक प्रतिवाद नावाचा ग्रंथ आला, पण ते हास्यास्पद लेखांचं संकलन असं मी मानतो. शेषराव मोरे यांनी त्याबद्दलची मांडणी केलेली आहे की ही फाळणी का अपरिहार्य होती, आणि इंटरेस्टिंग आहे ती तुम्ही पाहिली आहे का? म्हणजे मी जर का खड्ग बिना ढाल हा तुमचाच मुद्दा घ्यायचा झाला तर, मग जर का हे आपल्याला मान्य नसेल तर मग स्वातंत्र्य तुम्ही म्हणता तरी कसं? आणि जसं मग तुमच्यावरती जी टीका झालेली आहे, मग मधल्या काळात तुम्हाला मिळालेले पुरस्कार, तुमचे झालेले गौरव, या देशात झालेलं आतापर्यंतचं काम, तुमच्या कंगना राणावत यांनी इंदिरा गांधींचं कौतुक केलेलं आहे, ते कौतुक करताना पुन्हा त्यांनी चुका केलेल्या आहेत खूपशा, ते सोडून द्या. पण ते जे काही केलेलं आहे, इंदिरा गांधी त्यामध्ये आल्या. तुम्ही असं म्हणालेलं आहे तुमच्या एका ठिकाणी विक्रम गोखलेजी, की या देशातल्या पंतप्रधानांना गुण देताना मी फक्त एक शास्त्रीजींचा अपवाद करतो आणि इतरांना तर मी 100च्या खालीच मार्क देईन. एक तर आपण कोण? तुम्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या जोडीनं जेव्हा जो सगळा खाजगीकरण उदारीकरणाचं पर्व आणलं, ज्यामुळे माध्यम व्यवस्था अधिक बळकट झाली, ज्याचे तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही त्यांना कमी मार्क देणार आहात? तुम्ही इंदिरा गांधींना कमी मार्क देणार आहात की ज्यांनी स्वतःच्या जीवाची किंमत मोजून या देशाची अखंडता जोपासली? किती म्हणजे पंजाब सारखी तेव्हाची परिस्थिती आजही कदाचित कुठल्या प्रशासकाला फेस करावी लागली नसेल. तुम्ही राजीव गांधींना देणार आहात का अटल बिहारी वाजपेयींना तुम्ही 100 पेक्षा कमी गुण देणार आहात, की ज्यांनी इतक्या पक्षांचं एक एक संमेलनच होतं, ते तरी सुद्धा हा देश चालवला, उत्तमरित्या चालवला, अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुम्ही 100 मार्कांपेक्षा कमी गुण देणार आहात? आपण कुणाबद्दल बोलतोय? का तर केवळ तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून? तुम्ही ज्येष्ठ आहात आणि अभिनय क्षेत्रात तुमचं नाव आहे म्हणून तुम्ही राजकीय क्षेत्राबद्दल तुमची मतं मांडात. तुम्ही म्हणालेलं आहे मतं मांडायचा मला जरूर अधिकार आहे. प्रश्न असा आहे, तुमची मतं महत्वाची मांडली जातात विक्रम गोखलेजी, कारण तुम्ही त्या एका पदावर आहात. तुम्ही एका ज्येष्ठ अभिनय म्हणून बघितले जातात. इतर कोणी केलं असतं तर कंगनाकडे पण कोणाचं लक्ष गेलं नसतं. पण काय करणार, तिला पद्मश्री मिळालेला, काय करणार, ती बॉलिवूडमधली एक अभिनेत्री आहे. अन्यथा असे व्हॉट्सअप वीर अनेक आहेत. मी त्या तुमच्या मेसेजेसचा उल्लेख करणार नाही, पण विक्रमजी तुम्ही अनेकदा मला मेसेजेस सुद्धा पाठवलेले आहेत. आणि मी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही मला एक व्हिडिओ क्लिप सुद्धा पाठवली होती की ज्याच्यामध्ये काँग्रेस गांधी नेहरू घराण्याचा इतिहास याबद्दलचे काहीतरी दावे होते. आणि मी तुम्हाला तेव्हा सुद्धा म्हणालो होतो की विक्रम गोखलेजी, या व्हिडिओचा निर्माता कोण, याचा चॅनलचा प्रोड्युसर कोण आहे, कोणी हा तयार केला, हा मेसेज आलेला हा खोटा आहे, याचं मी तुम्हाला त्याच वेळी उत्तर सुद्धा दिलेलं, हेही तुम्हाला आठवत असेल. तुम्ही हे असे व्हॉट्सअप मेसेजेस जाहीरपणे आतापर्यंत खाजगीत पाठवत असाल तर ठीक आहे. तुम्ही जाहीर कार्यक्रमात ते केले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणू त्याला, त्याच्यावरती तुमच्यावर टीका होते. तुम्ही आता ते मेसेजेस पुरावे म्हणून झळकावू लागले आणि तुम्ही पत्रकारांना चॅलेंज करताय, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुमच्या स्टाईलनुसार कोणता पुरावा? नेहरूंचं पत्र जे ब्रिटनला पाठवण्यात आलेले, तो पुरावा म्हणून तुम्ही सादर करता. डॉमिनियन ऑफ इंडिया लिहिण्यात आलंय म्हणून त्याच्याबद्दल काल आम्ही रिपोर्ट केला आणि म्हणून त्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला व्यंगात्मक अर्थानं व्हॉट्सअप विद्यापीठाचे कुलगुरू म्हटलं. कारण एखादा दुसरा वाचाळवीर असेल तर तो व्हॉट्सअप विद्यापीठाचा स्नातक म्हणजे पदवीधर मानला जातो, हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट दिसतोय. तुम्ही तर वयाने आणि अभ्यासाने सुद्धा ज्येष्ठ, तुम्हाला आम्ही कुलगुरूच ठरवलेलं आहे. ते पत्र हे मधल्या प्रोसेसचा पार्ट आहे, तात्पुरता आहे. ते झाल्यानंतर भारताची सगळी परिभाषा बदलली. तो जो काळ आहे 47 ते राज्यघटना आपली तयार होऊन आपण स्वतः अर्पित करण्यापर्यंतचा, त्या काळातला तो पत्रव्यवहार आहे. तो तुम्ही असा फडकावताय की नेहरू हे राणीचे ऑबिडियंट सर्वंट होते आणि जणू राणीच्या सल्ल्यानं इकडचं कामकाज चालू होतं, कारभार चालू होता, असं आपण मानता?
असं असेल तर आपण काय पत्र आहे, त्याचा संदर्भ काय आहे, हे जरा 10 जणांना विचारायचा तर प्रयत्न करा. त्याही बाबतीत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणजे काय स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं हा वाक्प्रचार मला मराठीतला माहिती आहे. कुऱ्हाडीवर पाय मारून घेण्याचा तुम्ही प्रकार केला तो म्हणजे गार्डियनचा लेख, ज्याच्याबद्दल तुम्हाला असा म्हणजे असा अभिमान फुलून येतोय. तुम्ही उल्लेख केलेला आहे की कंगना राणावत हिनं गार्डियनच्या 2014च्या म्हणजे नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतरच्या एका लेखाचा दाखला दिलाय तुम्ही आणि त्याच्यात तुम्ही म्हणालेला आहात की तो लेख बघा म्हणजे तुम्हाला समजेल अशा अशाचं तुम्ही विधान केलेलं आहे आणि तो लेख माझ्याकडे आहे वगैरे असं सुद्धा तुम्ही म्हणालेला आहे. गोखलेजी तुम्ही पुन्हा चूक करताय. एक तर तुम्ही इंटरनॅशनल जर्नल्स तुम्ही वाचलेत की नाही मला माहित नाही, वाचत असाल तर ती कंटिन्यू वाचलेत की नाही मला माहित नाही. ही जी असतात ना इंटरनॅशनल जर्नल्स, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, टाइम मॅगझिन किंवा आणखी कुठली कुठली असतील ती ती त्या क्षणाचा सूर पकडत असतात. टाइम मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी झळकत असतात, त्यांचं काही कौतुकापर एखादा लेख आला असेल, मुखपृष्ठ कथा आली असेल, तर पुढच्या काही महिन्यात त्यांच्यावर टीका करणारा सुद्धा तोच टाइम, तेच न्यूयॉर्कर, तोच न्यूयॉर्क टाइम्स किंवा तोच गार्डियन असतो. आता मी तुम्हाला त्याची सुद्धा उदाहरणं देतो. तुम्ही म्हणजे किती म्हणजे एखाद्याला म्हणजे तुम्ही मला असा एक सिंगल म्हणता ना एक टप्पा बॉल टाकला आणि सिक्सर मारण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे. तुम्ही किती चुका केल्यात आता त्याच्यावर आपण गार्डियनकडे जाऊयात आता. मी तुम्हाला आता मला शक्य असेल तर मी इकडे सुद्धा दाखवू शकतो पण मोबाईलवरती येणार नाही. पण मी तुम्हाला पाठवू शकतो. मी फेसबुकवरती टॅप केलेलं आहे. मी गार्डियन मधल्या काही आर्टिकल्स बघितली. ही तुम्हाला दाखवण्यासाठी नंतर मला काही रस नव्हता. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या गार्डियनचं फार कौतुकानं कारण आता ते फक्त प्रेक्षकांच्या संदर्भासाठी. गार्डियनचा तो लेख असा आहे 2014 साली आलेला त्याच्यात सगळं सार असं आहे की आज म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थानं भारतातली ब्रिटिश सत्ता गेली किंवा ब्रिटिशांच्या पद्धतीनं काम करणारी सत्ता गेली आणि इथे आता एक वेगळा स्वतंत्र आवाज मिळालेला आहे. आतापर्यंत इथल्या लोकांना मतदानाचा अधिकार होता पण त्यांचा आवाज नव्हता, तो मोदींच्या स्वरूपात मिळालेला आहे. आतापर्यंतची काँग्रेस ही थोडीशी एलिटिस्ट होती, लोकांना मदत करणं, काहीतरी पैसे देणं म्हणजे फ्रीबीज देणं ज्याची टीका होत होती तसे होते. समाजवादी विचार, पुरोगामी विचार किंवा ज्याला एक आधुनिक डेमोक्रॅटिक विचारवाली ही काँग्रेस होती. आता तसं नाहीये वगैरे वगैरे वाला असा लेख आहे. तो लेख तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना बघायचा असेल तर तो अवेलेबल आहे. विक्रम गोखले तो लेख अशा प्रकारे सादर करू पाहतात की बघा गार्डियन सुद्धा मानतं की इथे ब्रिटिश शासनच होतं आणि 2014 ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याचे ती भलामण ते वापरायचा प्रयत्न करतात. इकडे एक सगळ्यात वाईट म्हणजे विक्रम गोखलेजी तुम्ही ज्या देशानं भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, ज्या क्रांतिकारकांच्या फाशीमुळे तुमचं हृदय हेलावून जातं त्यांना फाशी देण्याचं काम केलं, त्या ब्रिटन मधल्या एका वृत्तपत्राचा दाखला तुम्ही इथल्या तुमचा जो कुठला उजवा विचार आहे त्याच्या समर्थनार्थ ब्रिटिशांचं पेपर तुम्ही दाखवता. मग ब्रिटिश धार्जिणे खरे कोण? गार्डियनचा दाखला तुमची देशभक्ती दाखवण्यासाठी तुम्ही गार्डियनचा दाखला देता. चला आपण आता गार्डियनचे दाखले बघूयात. डिमॉनिटायझेशन झाल्यानंतरचा हा गार्डियनचा ओपिनियन पीस आहे विक्रम गोखलेजी. द गार्डियन व्ह्यू ऑन इंडियाज डिमॉनिटायझेशन, मोदी हॅज ब्रॉट हॅवक टू इंडिया, एडिटोरियल. याची लिंक तुम्हाला मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तुम्हाला टॅग केलेला आहे, तुम्ही लिंक वरती गेला तर हा लेख वाचायला मिळेल. पुढचा द गुजरात मॅसेकर, न्यू इंडियाज ब्लड राईट, पंकज मिश्रा यांचा लेख गार्डियन मध्ये आलेला आहे. आणखी एक लेख आहे तुमच्या माहितीसाठी, Where India's government has failed in the pandemic, its people have stepped in. ओपिनियन पीस आलेला आहे गार्डियन मध्ये. काय करायचं आता गार्डियनचं? सामूहिक काय जाणार की काय गार्डियन? तो मिळणार पण नाही तुम्हाला, त्यासाठी प्रिंट आउट काढावं लागेल तुम्हाला. ते काय करणार? कुठे वेळ आहे तुम्हाला? आता काय करायचं गार्डियन पेपरचं? आता मी तुम्हाला 3 उदाहरणं दिली. 2014 साली स्वातंत्र्य मिळालं ना, तर तुम्हाला ज्यांच्याबद्दल एवढं कौतुक आहे त्यांच्याबद्दल तोच पेपर पुढे काय म्हणतोय हे कधी जाण्याचा प्रयत्न केला? जरा बघितलं आपण ज्या पेपरचे दाखले सर्टिफिकेट सारखे देतोय त्याच पेपरने आता हे दाखले दिले, ते तुम्हाला मान्य आहेत का? त्याचं काय करणार आहात तुम्ही? पण त्याबद्दल तुम्ही बोलणार नाही कारण ते आता सोयीचं नाही. मग तुम्ही फोन उचलणार नाही. फोन कसे उचलणार? कारण उत्तरं द्यावी लागतील आणि समोर तुमच्या वयाच्या ज्येष्ठतेचा आदर करून गप्प बसणारे नाही. तिथे मी असेन, मी तुम्हाला प्रश्न विचारेन ज्याला तुम्हाला उत्तरं नसतील. अशी तुमची अडचण आहे. तुम्ही पुढे असंही म्हणालेला आहात की मी तसा काय म्हणजे धर्मनिरपेक्षता वगैरे मान्य आहे पण सो कॉल्ड धर्मनिरपेक्षता जोपासण्याचं नाटक केलं गेलं त्यामुळे माझा संताप होतो असंही तुम्ही म्हणालेला आहात. तुम्ही असं म्हणून घटनेचा अपमान केलेला आहे. धर्मनिरपेक्षता
घटनेनं स्वीकारलेली आहे. ते घटनेचं स्पिरिट सुद्धा आहे. इन वर्ड्स नुसतं नाही, त्या घटनेचं स्पिरिट सुद्धा आहे. सेक्युलरिझम हा नुसता शब्द नाही, ते घटनेचं स्पिरिट सुद्धा आहे. तुम्ही घटनेचा सुद्धा अपमान केलेला आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की हे नाटक आहे, म्हणजे नेमकं कसं नाटक होतं? या देशातले आतापर्यंतचे सगळे पंतप्रधान, ज्याच्यात एकदाही मुसलमान झाला नाही, राष्ट्रपती झाले, एक झाले, दोन झाले, माफ करा, म्हणजे मला दोन झाले. त्याचं काय करायचं मग तुम्ही? त्याच्यात काय तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचं कुठला नाटकी धर्मनिरपेक्षता तुम्हाला दिसली? तुमच्या अशा वक्तव्यामुळे विक्रम गोखलेजी तुमच्याच इंडस्ट्रीमध्ये तुमच्या बरोबर काम करणारे, कदाचित तुमच्या बरोबर जेवायला बसले असतील, आज ते लोक विक्रम गोखलेंकडे कसं बघत असतील की अरे ज्यांच्याबरोबर आपण गप्पा मारल्या, बसलो, एकत्र काम केलं, ते आपल्याकडे असं बघत होते, मुसलमानांकडे असं बघत होते. हा विचार त्यांच्या मनात येणार आहे. आणि इतकंच नाही, तुम्ही तुमच्या 75 निमित्त ज्यांच्याद्वारे पुरस्कार सत्कार स्वीकारला, ज्याच्यात भाषण केलं, हे मला वाईट वाटतंय. तुम्ही विक्रम गोखले आहात, द विक्रम गोखले आहात, मराठी चित्रपट नाट्यसृष्टीतलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आणि 75 पूर्ण झाली म्हणून कुणाकडनं सत्कार करून घ्यायचा, कुठल्या संघटनेच्या मंचावर जायचं हेही आपल्याला कळत नाही. कुणाबरोबर गेला होतात तुम्ही? त्यांना घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घेताय. आपण आपलं नाव आणि आपलं स्ट्रेचर, आपण आपलं स्ट्रेचर कुणाला वापरू देतोय याची तुम्हाला भान नाही. कुणासाठी तुम्ही वापरला गेलात हे तुम्हाला कळलेलं आहे विक्रम गोखलेजी. सगळ्यांकडनं तुम्ही वापरला गेलाय आणि यासाठी तुम्हाला कोणी नंतर बघणारही नाहीये. तुमच्या विधानाच्या समर्थनार्थ तुम्ही ज्या विचारसरणीचे पुरस्कर्ते आहात ते पुढे येणार नाही. तुम्ही स्वतःला असं एकटं पाडून घेतलेलं आहे. कंगनाचा तर प्रश्नच नाही. आणि हे सगळं कशासाठी? तुमची एक आतापर्यंतची एक विचारसरणीची मी स्टाईल मला माहित होती आणि ती ठीक होती. मी जसं म्हणालो तसं, आणि मी तुमच्या सुरुवातीला कौतुक केलेलं आहे. आपण हिंदुत्ववादी आहात आणि आपण एका विशिष्ट विचारसरणीचे पाईक आहात किंवा त्या पक्षाला मानता, हे तुम्ही जाहीरपणे मांडता, ही खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल हे पण करत नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार तर याबाबतीत फारच वाईट आहेत. त्यांना धड काही भूमिकाच घेता येत नाही. तुम्ही किमान ती घेतली तरी. पण हे करत असताना तुम्ही तुमची सीमारेषा इतकी ओलांडलीत की तुम्ही स्वतःला कंगनाच्या पातळीला आणून सोडला. भविष्यात म्हणजे अशी गमतीत म्हणतात की विक्रम गोखले कदाचित पद्मश्रीचं सेटिंग करतायत की काय. मला वाईट वाटेल, कारण पुढच्या वेळी मी जसं कंगनाच्या वेळी सुद्धा हेच म्हणालो की पद्मश्री कोणाला दिले जात आहेत. म्हणजे मोदी सरकारने यावेळी इतक्या चांगल्या लोकांना पद्म पुरस्कार दिले की ज्याबद्दल मला भरभरून बोलावं असं वाटलं असतं की काय किती चांगल्या माणसांना, रूट लेवलला काम करणाऱ्या माणसांना पद्मश्री दिली. पण या एका कंगना राणावत प्रकरणामुळे त्यांची तुलना किंवा त्यावेळच्या पद्म पुरस्काराची तुलना थेट सैफ अली खानला जे काँग्रेसच्या काळात देण्यात आली होती तशी झाली. उद्या देव न करो, म्हणजे असं विचित्र पद्धतीने म्हणावं लागतं की तुम्हाला खरंच पद्म पुरस्कार मिळाला, तर लक्षात घ्या तुम्हाला तो पद्म पुरस्कार मिळालेला आहे जो तुम्ही जिला समर्थन केलं त्या कंगनाला मिळाला होता. असो, तुम्ही बाकी इतर सुद्धा अनेक गोष्टी बोललेल्या आहात, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेल्या आहात. मी त्या सगळ्यामध्ये जात नाहीये, पण तुमचे बेसिक मुद्दे होते, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याबद्दल माझ्याशी अजूनही जाहीरपणे बोलायचं असेल तर मी तुमची मुलाखत घ्यायला अजूनही तयार आहे. मी तुमचे आता मधल्या काळात मी पूर्ण प्रयत्न केले. तुमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मला मत मांडायचं नव्हतं, म्हणून वस्तुतः तर या सगळ्या विषयाला एक आठवडा उलटत आलेला आहे, पण मी बोललो नाही, कारण मी ठरवलं होतं मी तुमच्याशी बोलेन आणि मग माझा पीस त्याच्यामध्ये मांडेन, मी माझा ओपिनियन पीस मांडेन. तुम्ही अजूनही याबद्दल बोलणार असाल तर ठीक आहे, बोला. नाही तरी जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. तुम्ही गार्डियनचा दाखला देता, त्याचे बाकीचे दाखले मी तुम्हाला दिले. तुम्ही नेहरूंच्या पत्राचा दाखला देता, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते तसं नाहीये, त्या कोनोटेशनमध्ये ते पत्र नाहीये. तुम्ही यापूर्वी सुद्धा व्हॉट्सअपवरचे मेसेजेस सत्य मानून तुम्ही इतरांना पाठवत राहिलात, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आज त्याची केवढी मोठी किंमत तुम्ही मोजताय. मी आज तुमचा एक प्रशंसक म्हणून, एक छोटा प्रशंसक म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कृपा करून या व्हॉट्सअप विद्यापीठाच्या किंवा ज्याला व्हॉट्सअप म्हणतात त्या व्हॉट्सअपच्या या मेसेजेसमध्ये प्रायमा फेसी जे मिळालेलं आहे, मला माहिती आहे ते तुम्हाला कोणी पाठवत असेल हेही मला माहिती आहे. ते कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळते हे सुद्धा मला माहिती आहे. कृपा करून असे मेसेजेस आल्यानंतर हे खरं आहे का, याचा संदर्भ काय आहे, जरा याच्या आपल्या विरोधी विचारधारेच्या माणसाला हाच मेसेज पाठवून तुझं याबद्दल काय मत आहे जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पत्रकारांवर टीका करत असताना या दोन्ही बाजू समजून घेण्याचा गुण मात्र तुम्ही जरूर आत्मसात करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझ्या या व्हिडिओमध्ये मी आता थांबणार आहे, त्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी कमेंट्स घेणार आहे. आज खूप कमेंट्स आलेल्या आहेत. मला माहित नाही किती कमेंट्स घेता येतील त्या, पण मी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, 62 कमेंट्स आहेत. एका प्रोमोवरती 62 कमेंट्स आहेत.
पुरुषोत्तम कारकर म्हणतात चुकत आहेत की नाही ते जनतेला ठरवू द्या, जनता सुज्ञ आहे. तुमचे हे वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे आहे का? पण मी एक माझं मत मांडलं. तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटतात ना विक्रम गोखले नाही चुकलेले. तुम्ही लिहा ना, माझ्या पोस्टवर लिहा की विक्रम गोखले चुकलेले नाहीयेत. फक्त त्याला काहीतरी रेफरन्स द्या, संदर्भ द्या, काहीतरी पुरावा द्या, आधार द्या. केदार गोखले यांची भाषा शोभणारी नाही, पण ठीक आहे, मी समजू शकतो. विक्रम गोखलेंनी पत्रकार अतिशाणे यांची पद्धतशीर पुढे पुढे जे काही त्यांनी लिहिले ते जरूर बघावं. चांगली गोष्ट आहे की आपण असं बोलताय, त्याच्याने तुम्ही स्वतःच हसताय, ही पण एक गमतीदार गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला जरा त्यामुळे समाधान मिळालं असेल, कारण तसंही समाधान मिळण्यासारखी सध्या स्थिती नाही, पण तुम्हाला मिळालं असेल तर मी त्यासाठी आनंदी आहे. आपल्यामुळे कोणीतरी समाधानी होतो, ही सुद्धा अचिव्हमेंट आहे. हरिकृष्ण कुलकर्णी म्हणतात संजय राऊत सुद्धा 2014ला हेच बोलले होते, त्यांना का ट्रोल केलं नाही. याला रेफरन्स हा दिला जातोय सामना पेपरचा मुखपृष्ठ तिकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काय म्हणजे शेवटचा शब्द मला फक्त आठवतोय, काय पुन्हा देश पुन्हा स्वतंत्र झाला असा शब्द लिहिलेला आहे. खरंय, एक ते मुखपत्र आहे, ते शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि एक्झॅजरेशन हा मुखपत्राचा गुणधर्म असतो, तो तिकडे दिसलेला आहे. पहिली गोष्ट, मी विक्रम गोखलेंबद्दल बोलायला आलेलो आहे. मी सामनाचा बद्दल टीका करायला मी तो विषय सुद्धा घेतलेला नाहीये. मुळातच जर का कुणी 1947ला 15 ऑगस्टला आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही असं कुणीही म्हणत असेल तर मी त्याच्या विरोधात आहे. कारण ते वस्तुस्थितीला धरून नाही आणि ते भारतीयतेच्या स्पिरिटलाही धरून नाही. कारण इकडे एक छोटासा मुद्दा मांडला पाहिजे. मला कल्पना आहे कंगना रनौत किंवा विक्रम गोखले हे काही एवढे वेडगळ नाहीयेत की त्यांना हे माहित नाही की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालंय. ते जे बोलतात त्याचा अर्थ हा लक्षात घ्यायचा की ते खरं स्वातंत्र्य नाही. खरं स्वातंत्र्य हे 2014ला, खरं म्हणजे काय, जेवढा आपण अर्थ काढू शकतो ते म्हणजे एक हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणं, अशा अर्थानं ते घेतात. हे इम्प्लाइड मिनिंग आहे जे आपण समजून घेऊ शकतो. त्याबद्दलचा आपला विरोध होऊ शकतो, बाकी काय त्याला अर्थ नाही. ते सुद्धा तेवढे वेडगळ नाहीत की त्यांना माहित नाही की तारीख म्हणून 15 ऑगस्टला ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण फाईन, मी जसं उत्तर दिलं आहे. सुनील मेस्त्री म्हणतात हातात डफली घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मिलके लेंगे आझादी म्हणत काही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणं योग्य आहे, तर मग गोखलेंना पण तो अधिकार आहेच की. जर स्वातंत्र्य इंग्रजांना हरून मिळवलंय तर स्वतंत्र भारतात इंग्रजी अधिकारी गव्हर्नर पदाची शपथ का घेतो? भारतीय उमेदवार मिळाला नव्हता का नेहरूंना गव्हर्नर पदी? एकदा आपल्याला प्रोसेस माहित नसली की आपल्याकडनं हे असे दावे केले जातात आणि त्याचा कंटाळा येतो याची उत्तरं द्यायला. कृपा करून भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास यावरती अतिशय उत्तम ग्रंथ उपलब्ध आहेत. सुभाष चंद्र नावाचे एक फार मोठे लेखक भारताचे आपले मोठे लेखक आहेत आणि घटना आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास याबद्दलची त्यांची पुस्तकं प्रमाण मानली जातात. UPSCच्या अभ्यासासाठी त्यांना रेफर केलं जातं. ती पुस्तकं वाचा आणि डोळे उघडा. प्रशांत खंडारे म्हणतात या पत्रकार परिषदेत गोखलेंच्या बोलण्यात अत्यंत घमेंड स्पष्ट दिसून येत होती. गोखले यांना स्वतःच्या राजकीय मतांबद्दल इतकी घमेंड अहंकार आहेच तर थेट भाजप RSS प्रचार किंवा सदस्य असल्याचे घोषित का करत नाही, आम्हाला पडलेला प्रश्न आहे. शब्दांची फिरवाफिरवी सहज कळत होती. गांधीजींचे आचार विचार योगदानाबद्दल काही माहिती नाही असे नाही तरी मुद्दाम अपप्रचार करणं ही मुद्दाम जुनी पद्धती आहे. बरोबर आहे, मी तुमचा बेसिक मुद्दा मी पाहिला, ती घमेंड दिसत होती आणि मी ते विक्रम गोखलेंना आता सुद्धा म्हणालो, तुम्ही पत्रकारांची अक्कल काढताय, तुम्ही म्हणताय की नीट माझं भाषण दाखवलं नाही, माझे मुद्दे दाखवले नाही. घ्या तुमचे मुद्दे सगळे मी इकडे गार्डियन सकट आणि तुमच्या पत्रासकट मांडून दाखवले. काय करणार आहात आता तुम्ही? काय करणार आहात? आणि म्हणून तुमचा तो जो एक तोरा दिसत होता, आपण एक चांगले अभिनेते आहोत, पण त्या अभिनेत्याच्या तोऱ्यात तुम्ही असे वैचारिक वाद घालू लागलात ज्याची तुम्ही तयारी केली नव्हती. आणि आता सगळीकडनं टीका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि आता विषय बंद करून टाकलेला आहे, त्याबद्दल तुम्ही माध्यमांना सामोरे जात नाही आहात. प्रणव मारुतराव यांनी म्हटलंय मध्यंतरी तुम्ही फेक न्यूज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी टनेल विजन बद्दल व्हिडिओ केला होता, त्याचे उत्तम उदाहरण विक्रम गोखले आहेत. धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आठवला याचं मला खरंच कौतुक वाटतंय. बरोबर आहे, मी हे सगळे मुद्दे मांडले होते आणि पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी विक्रम गोखलेंना विनंती शेवटची केली आहे. विक्रम गोखलेंबद्दल मला वाईट याचं वाटतंय की एका ज्येष्ठ अभिनेत्याची पंचायत या व्हॉट्सअपमुळे कशी झालेली आहे
आज असं आहे की मी विक्रम गोखलेंकडे बोट दाखवू शकतो, पण मी त्या व्हॉट्सअपचे मेसेजेस जे विक्रम गोखलेंना कोणीतरी पाठवलेत आणि विक्रम गोखले आता त्याचं नाव सांगू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे त्यांची फजिती झालेली आहे. ती माणसं सुटली. त्याचं माध्यम असणारं व्हॉट्सअप मात्र यातून सुटलेलं आहे. त्यामुळे त्याचं मला वाईट वाटतं की विक्रम गोखले चेहरा बनले. हे मेसेजेस कुठून आले होते त्यांच्या मोबाईलमध्ये? कोणी पाठवले होते? ते कन्फर्म करायला का नाही? त्या माणसाने तरी कन्फर्म का नाही केले? त्यांची इच्छा होती की विक्रम गोखले याचा जाहीर उल्लेख करावा. ते जे काही पसरवायचं होतं ते पसरवले गेले. विक्रम गोखले वापरले गेले असं मला दुःख आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा म्हटलेलं आहे. असं होऊ द्यायला नको होतं. अनुजा गोखले म्हणतात, आपलं मत मांडण्याचा अधिकार नाही का? त्यांचे बोलणे चुकले हे ठरवणारे तुम्ही कोण? बरोबर आहे. जसं चुकीचं मत मांडायचा त्यांचा अधिकार आहे, तसंच माझं मत की ते चुकीचे आहेत हे मांडायचा मला अधिकार आहे. त्यामुळे माझं मत चुकलं असं माझं मत चुकीचं ठरवण्याचा तुम्हालाही अधिकार आहे. त्यामुळे लगेच खाली कमेंट टाका की प्रसन्न जोशी तुम्ही सुद्धा चुकलेला आहात. मी ते मान्य करेन. नरेंद्र आगवणे म्हणतात, गोखले सतत आपण कसे जगावेगळे आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. वयाने मोठे असल्यामुळे मलाच सर्व कळते या भ्रमात आहेत असं त्यांना बघून नेहमी वाटतं. अशा प्रतिक्रिया येत आहेत. सिद्धार्थ देसवंडीकर म्हणतात, गोखलेंना बोलण्याचा अधिकार नाही दिला का घटनेनं? नक्की दिलेला आहे. त्याचप्रमाणे तो आम्हा सगळ्यांना सुद्धा दिलेला आहे. समोरचा विशेषतः असं काही बोलत असेल की ज्याच्यामुळे घटनेचा उपमर्द होत असेल, अपमान होत असेल. कारण लक्षात घ्या, भारताची घटना ही भारताच्या लोकतांत्रिक मार्गाने लोकांच्या सहभागाने झालेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या मूल्यातून बनलेली आहे. लोकांना अनेकांना कळत नाही की स्वातंत्र्य लढा, भारताचं स्वातंत्र्य आणि घटना हे 3 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. स्वातंत्र्य मिळणं ही घटना बनवायची पूर्वअट आहे, पण तितकंच पूर्व नाही. स्वातंत्र्य कदाचित लढून आणि रक्तरंजित संघर्षाने पण बनली असती. भारताच्या घटनेमधली मूल्य ही त्या लढ्यामध्ये पण बघायला मिळत होती. गांधीजी किंवा या सगळी जी मंडळी लढत होती, मग त्याच्यात स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतःपासून असेल, गांधीजी असतील, भगतसिंग असतील, हे बाकी वेगळ्या विचारसरणीचे असतील, पण भारतामध्ये जाती व्यवस्थेचा, जातीच्या या उतरंडीचा ऱ्हास झाला पाहिजे. मग आंबेडकर पण असतील त्यामध्ये. हे मूल्य घटनेमध्ये नाही का? समान मताधिकाराच्या मागे असणारी भारताच्या समतेचं मूल्य हे तुम्हाला या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नाही का दिसत? आणि अशी अनेक मूल्य जी घटनेमध्ये आहेत ती स्वातंत्र्य लढ्यातून आलेली आहे. त्यामुळे जेव्हा विक्रम गोखले, कंगना राणावत म्हणतात की हे स्वातंत्र्य दिलेलं आहे वगैरे, असं जेव्हा ते स्वातंत्र्य लढ्याबद्दल म्हणतात तेव्हा ते घटनेवर टीका करत असतात. हे क्लिअर ठेवा डोक्यात. स्वातंत्र्य लढ्याबद्दल अपमान म्हणजे घटनेचा अपमान. हे जर का नीट स्पष्ट ठेवलं आपण तर डोक्यात गोंधळ राहणार नाही. आणखी पण काही आलेल्या आहेत. मी जेवढ्या कमेंट्स घेऊ शकतो तेवढ्या मी घेण्याचा प्रयत्न करतोय. किरण सावंत म्हणतात, विक्रम गोखले उत्तम अभिनेते म्हणून आवडतात, त्यांची मते मान्य असायलाच हवीत असे नाही. विषय संपला. बरोबर आहे, हा पण अतिशय चांगला मुद्दा आहे. मी इतर जनरल मतं असतील तर माझं काही म्हणणं नव्हतं चव्हाणजी, पण हे गंभीर विषय आहेत. आणि विक्रम गोखलेंसारखे लोक जेव्हा ते उच्च रवाने असं खात्रीशीररित्या सांगत असतात, बघा स्वातंत्र्य मिळालेलं नाही वगैरे, ऐकणाऱ्या लोकांना, सामान्यांना वाटतं की हे खरं आहे. बघा आपल्याला व्हॉट्सअप मेसेज आला होता ना की स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नाही, बघा विक्रम गोखले सुद्धा ते म्हणतायत. असा समज समाजात येऊ नये म्हणून आपण बोलायचं असतं. मी एक आणखी प्रोमो दुपारीच टाकला होता, त्याला 156 कमेंट्स आलेले आहेत. मला माफ करा, खरंच मला सगळ्या घेता येणार नाही, पण मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतोय, मी दरवेळी सांगतो. पल्लवी सिद्धार्थ धम्मप्रिय गायकवाड म्हणतात, खास त्या माणसाची नावाची किंवा त्याची चर्चा घडवून आणण्यात का तो मोठा आहे का की आपणच त्याला मोठा करतोय? माझ्या मते ते अतिशय मोठे आहेत, महत्वाचे मोठे कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाबद्दल बोलण्यात का मी मोठा नाही, हे मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. मात्र आपण अभिनयात श्रेष्ठ ज्येष्ठ आहोत म्हणून आता इतर क्षेत्रात सुद्धा आपण तशाच ज्येष्ठत्वाच्या आविर्भावात बोलू शकतो. ही चूक आज त्यांच्याकडनं झाली आहे, म्हणून मी हा विषय घेतलाय. मनोज अहिरे, कार्यक्रमात त्यांचे मानसपुत्र अवधूत गुप्ते पण येणार आहेत का? चांगला मुद्दा मांडला, मी खरंच विसरून गेलो असतो. नाही तर अवधूत गुप्ते हे त्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे. ते वडीलधारी आहेत ना, ते बोलले असतील म्हणजे ते ह्याच्यात आहे ना मुन्नाबाई मध्ये, भाई बोला तो सही होगा, भाई बोला तो बस बोला. असं करून नाही चालत. आपण कोणाला कसलं समर्थन देतो याची जाणीव तुम्हाला पॉइंट सकट असायला पाहिजे होती. अवधूत गुप्ते हे पहिल्यांदा असं त्यांनी नाही केलेलं. यापूर्वी सुद्धा ते वक्तव्यामुळे अशाच प्रकारे वादाच्या गदारोळात सापडलेले आहेत आणि अवधूत गुप्तेंकडनं हे अपेक्षित नव्हतं. कारण नसताना त्यांनी किमान तुम्हाला समर्थन करायचं तर लॉजिक सकट द्या. वडीलधारे आहेत म्हटले असतील तर ते बरोबरच म्हटलं असतील.
त्याबद्दल हा वेगळाच विषय ठरेल, पण तुम्ही म्हणताय तो आठवण करून दिली ते बरं झालं. डिप्पी म्हणतात विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद बोलावून पत्रकारांना जो सज्जड दम दिला तेव्हा फेविकॉल लावून बसलेल्या पत्रकारांबद्दल पण बोला. खूपच दयनीय होतं असे कोणतेही दम धाक ऐकून घेणारे बघणारे पत्रकार. तुम्हाला कदाचित माहित नसेल मुळात पत्रकार परिषद कशी असते, कशी ऍक्टिव्ह कशी घेतली जाते आणि पत्रकारांवरच्या मर्यादा काय असतात. समोरचा माणूस म्हणजे मला जेवढं कळल्यानुसार ती पत्रकार परिषद लांबली होती. आणि दुसरी गोष्ट, पत्रकार सुद्धा विचार करतात की आपल्यासमोर विक्रम गोखले बसले, मी सांगतोय काय. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना बोलायलाही द्यायला पाहिजे होतं. बरं, फक्त पत्रकार परिषद हा एकमेव मार्ग होता का? मी जसं म्हणालो तसं मी व्यक्तिशः विक्रम गोखलेंची वेळ घेतली होती. मी बोललेलो आहे त्यांच्याशी फोनवर. त्यांनी मला सांगितलं सुद्धा होता की अमुक दिवशी मी मुंबईला परत आल्यानंतर शूटिंगवरून आपण बोलणार आहोत. आणि तोपर्यंत मी आज हा व्हिडिओ केलेला नाही. 1 आठवडा होत आलेला आहे विक्रम गोखलेंच्या पहिल्या विधानाला. मी तोपर्यंत व्हिडिओ केला नाही, कारण मला विक्रम गोखलेंचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं. ठीक आहे, त्यांनी ते पत्रकार परिषदेत मांडलं. त्यांना नसेल बोलायचं, मुलाखत नसेल द्यायची, त्यानंतर आम्ही बोलतोय. आणि आता तुम्ही माझे मुद्दे बघा आणि ते खोडून काढायचा प्रयत्न करा. जरा गार्डियन बघा. त्यांनी ते लिहिलंय ना, गार्डियनचा लेख वाचा. त्याच्यानंतरचे गार्डियनचे लेख सुद्धा वाचा. आणि विक्रम गोखलेंना सांगा की ते लेख सुद्धा झळकवा. कंगनाला सांगा, तुमच्या लाडक्या कंगनाला, की गार्डियनचे लेख झळकावा. असं नाही होत. मी स्वतः सुद्धा असे कोणाचे उद्या म्हणजे पर्सन ऑफ द इयर टाइम मॅगझिनने जर का उद्या मोदींना झळकावलं, तर लगेच कोणीही हुरळून जाऊ नये. कारण टाइम ज्यांनी नीट वाचलेला आहे आणि आतापर्यंत वाचत आलेले आहेत, तेच वर्षभराच्या आत पुन्हा काहीतरी मोठा टीकात्मक लेख लिहायला मागे पुढे बघत नाहीत. हे माहित आहे, पण ज्यांना माहित नसतं ते हुरळून जातात आणि मग त्यांचे विक्रम गोखले होतात. किशोर सूद म्हणतात त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर आहे, पुढेही राहील. त्यांनी मत मांडलं. ठीक आहे, पण काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या विषयाला आणखी फोडणी दिली. त्यांनी हा विषय थांबवायला हवा होता. आय गेस तुम्ही बरोबर म्हणतायत, पण तुम्ही म्हणताय तेच त्यांनी आधीची एक चूक केली आणि ती आणखी कशी बरोबर आहे, मी पुराव्यांसकट कसं बोलतो असं ते बोलू लागले. तुमचा मुद्दा बरोबर आहे, मला सुद्धा पटलेला आहे. चंद्रशेखर साने बऱ्याच दिवसानंतर आलेले दिसत आहेत. ओके, त्यांनी एक प्रचंड मोठी कमेंट टाकलेली आहे. त्याचा सार असं आहे की मदनलाल धिंगरा, भगतसिंग सावरकर यांच्यापासून उधमसिंग पर्यंत, आझाद हिंद सेनेपर्यंत सर्व सशस्त्र क्रांतिकारक हे वाट चुकलेले देशभक्त. त्यांच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य मिळाले तरी आम्हाला नको असे उद्गार जर का महात्मा काढू शकतो, तर त्यात हुतात्म्यांचा अपमान झाला असे आक्षेप घेणाऱ्यांना वाटत नसेल, वगैरे वगैरे वगैरे. एक तर सोयीस्कर काहीतरी वाक्य निवडायचं, ते तोडून मांडायचं. मी जसं म्हणालो, भगतसिंग बद्दल फार प्रेम आहे ना तुम्हाला, मग भगतसिंग कम्युनिस्ट होते त्याचं काय करणार आहात तुम्ही. नेताजींबद्दल प्रेम आहे ना तुम्हाला, मग सरकार तुमच्या विचारांचं सरकार आल्यानंतर नेताजींच्या सगळ्या गुप्त फाईल्स, त्यांच्याबद्दलचा सगळा पत्राचार असलेल्या फाईल्स जाहीर करणार होतं. मग काय त्याच्यातून सत्य बाहेर आलं. मग नेहरूंनी काय त्यांना मारायची कॉन्स्पिरसी केली होती, ती का सापडली नाही तुम्हाला. तुमच्या विचारांच्या सरकारला का नाही सापडली. मग ते फाईल्स ओपन करायला तुम्ही का नाही सांगत. आणि त्या फाईल्स ओपन झाल्या असेल तर त्याच्यातून काही समोर का नाही आलं, याची सुद्धा उत्तरं द्यावी लागतील. पण ती आम्हाला द्यायची नाहीयेत. आम्हाला असं थोडक्यात एक काहीतरी वाक्य काढायचंय, ते तोडून मोडून सांगायचंय. त्याच्यावरचा रेफरन्स लक्षात घ्यायचा नाहीये. अर्चना रायरेकर म्हणतात वीरदासवर चर्चा करू. मी कालच त्याच्यावरती व्हिडिओ झालेला आहे माझा. सुदर्शन पाटील म्हणाले गोखलेनं स्वतःची बाजू मांडता आली नाही, उगाच गोंधळ करतात. मिलिंद चिंचवळकर म्हणतात कंगना रनौत आणि विक्रम गोखले यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य रणसंग्रामाचा जाहीर अवमान होत असताना त्यांच्यावर निर्बंध का घातले जात नाहीत. माझ्या मते निर्बंध हा पर्याय असू शकत नाहीये. मत मांडू द्यायला हवं. ठीक आहे, ते आपल्याला अगदी झोंबू शकतं, पण त्याबद्दल आपण आपली मतं मांडावीत आणि त्याला काउंटर करावं. अन्यथा मग शेवटी कोणती मतं स्वीकारायची कोणती नाकारायची याला काही धरबंद राहणार नाही. विलास नाईक म्हणतात प्रसन्न चांगलं बोलात. खरं तर गोखले यांच्या जीवनातला एक चांगला दिवस होता. त्यांचं औक्षण करण्यात आलं होतं. दुधात जसा मिठाचा खडा घालायला नको होता. आता लोक बोलतात ते बरोबर आहे. त्यांना खासदार व्हायचं असेल, पद्मश्री पाहिजे असेल, पण नाकाने कांदे आता जे सोडले आहेत ते नक्कीच चुकीचे आहे. नारायण काळे म्हणतात एकदाही लक्ष असतं माझं न पाहणारा मी एकटाच आहे का इथे. अशी पोस्ट माझ्याच फेसबुकवरती येऊन माझ्याच कार्यक्रमाच्या खाली लिहिणं ही आणखीनच मोठी गंमत आहे. पण ठीक आहे, महत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हा काही एकट्या कंगनाचा अधिकार नाही, तो तुमचाही अधिकार आहे.
मोनिका म्हणतायत गोखल्यांनाच बोलवा, नाहीतर गेला बाजार त्यांचे मानसपुत्र गुप्त्यांना बोलवा. अहो, गोखल्यांना मी बोलायचा प्रयत्न केला होता, मी त्यांची मुलाखतच घेणार होतो, पण त्यांनी ऐनवेळी माझे फोनच घेणं नंतर बंद करून टाकलं. नाहीतर मी आजही त्यांची मुलाखत घ्यायला तयार आहे. बाकी मी कमेंट्सच्या फक्त नावं घेतो, काही म्हणजे जस्ट त्यांची एक दखल घेण्यासाठी की त्यांनी एवढ्या केलेल्या आहेत. पंजाब येडे आहेत, अद्वैत खटावकर, हरी लंघे, अवधूत गालफाडे, कपिलानंद कांबळे, प्रणव मारुतराव, मयूर बागुल, दिलीप गाडे यांनी सपोर्ट केलेले आहे. सपोर्ट विक्रम गोखले म्हणतायत ते. ठीक आहे. पूजा पांढरे यांनीही कमेंट केलेली आहे. अनेकांनी म्हटलेले की एसटी कर्मचाऱ्यांचा विषय गंभीर वाटत नाही का तुम्हाला? मला अतिशय गंभीर वाटतो आणि मी इकडे दावा करतोय की एसटी बद्दलचा सगळ्यात पहिला व्हिडिओ लक्ष असतं माझाचा हा इतर कुठल्याही वाहिन्यांच्या आधी साम टीव्ही डिजिटल वरती या कार्यक्रमामध्ये आपण एसटीचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यानंतर कंटिन्यू एसटी बद्दलचे आम्ही विशेष कार्यक्रम केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा लक्ष असतं माझं एसटी वरती आपण केलेलं आहे. त्यानंतर आज दिवसभरातलं आंदोलन आम्ही कव्हर केलेलं आहे. यानंतर मी आज विक्रम गोखलेंवरती बोलतोय. एक आठवड्यानंतर मी विक्रम गोखलेंच्या व्हिडिओवरती बोलतोय. ही कृपा करून दखल घ्या. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स मांडलेले आहेत. तुम्ही मला व्हिडिओ बघायला एवढा वेळ दिला, मी खरंच तुमचे आभार मानतो. आणि मी तुम्हाला विनंती सुद्धा करतो, व्हॉट्सॲप वरचे मेसेजेस भले ते तुमच्या कुठल्याही तुम्ही विचारधारेचे असा त्याला सपोर्ट करणारे असले तरी सुद्धा त्याच्या आधारावरती जाहीर वाच्यता करू नका. त्याचा सगळा संदर्भ लक्षात घ्या. अन्यथा तुमची कंगना राणौत किंवा विक्रम गोखलेंसारखी पंचायत कशी होऊ शकते हे तुम्हाला या निमित्तानं बघायला मिळतं. त्यामुळे अशी फसगत टाळा. ठीक आहे, इथे विक्रम गोखलेंची फक्त फसगत झाली असेल, पण अशा फेक न्यूज, फेक मेसेजेसमुळे दंगली घडतात, माणसांचे जीव गेलेले आहेत. अशा पापकर्मात आपला सहभाग एखाद्या फॉरवर्डमुळे, एखाद्या मेसेजमुळे देऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. आणि मला नेहमीप्रमाणे जसं मी म्हणतो, माझा व्हिडिओ कसा वाटला, कुठे काही मुद्दा राहिला का, चुकला का, मला जरूर सांगा. मी तुमच्या मेसेजेस वाचत असतो. मी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे, युट्यूबवर आमचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. आमचं ॲप आहे ते डाउनलोड करा. आमची वेबसाईट आहे samtv.com. डेस्कटॉपवर तुम्ही ती पाहू शकता. आणि आमची वाहिनी साम टीव्ही दररोज वेगवान, विश्वसनीय विविध बातम्यांसाठी पाहायला विसरू नका. कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.